धाराशिवचा हा वाघ आठवतोय का? आता तो पोचलाय आष्टी तालुक्यात. हे नेमकं काय प्रकरण आहे आणि या वाघाच्या आजवरच्या 5 जिल्ह्यातील प्रवासाविषयी जाणून घेऊया. डिसेंबर 2024 मध्ये धाराशिव जिल्ह्यात एक नरवाघ निदर्शनास आला. वन विभाग त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. या वाघाचे छायाचित्र येडशी वनपरिक्षेत्रात टिपले गेले. त्यानंतर ते WII ला तपासण्यासाठी पाठवण्यात आले. हे छायाचित्र टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यात 2022 साली जन्मलेला नरवाघाचे असल्याचे समोर आले. अभयारण्यातील T22 असा सांकेतिक क्रमांक असलेल्या वाघिणीच्या पोटी 2022 साली या वाघाचा जन्म झाला होता. 2 वर्षानंतर या वाघानं आईपासून विलग होत आपल्या नव्या हद्दीसाठी यवतमाळ ते धाराशिव असा साधारण 500 किलोमीटरचा प्रवास केला. डिसेंबर ते जून पर्यंत हा वाघ बार्शी, येडशी ते तुळजापूर या पट्ट्यामध्ये अधिवास करून होता. वन विभागानं या वाघाला पकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्याची मोहीम देखील आखली. मात्र वन विभागाच्या पिंजऱ्यात तो येऊ शकला नाही. त्यानंतर येडशीपासून 100 किलोमीटर लांब असणाऱ्या लातूर जिल्ह्यातील औसा गावात या वाघाचा वावर आढळून आला. त्यानंतर तो धाराशिवमध्ये परतला. तिथून तो जामखेडपर्यंत गेला. सप्टेंबर 2025 पर्यंत त्याला तुळजापूरपर्यंत मॉनिटर करण्यात आले. त्यानंतर हा वाघ अज्ञातवासात होता. आता या वाघाच्या पायाचे ठसे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात आढळून आलेत. देवळाली येथे एका पाळीव जनावराची देखील त्यानं शिकार केली आहे. गेल्या 2 वर्षात हा वाघ अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर आणि सोलापूर या 5 जिल्ह्यांच्या वनक्षेत्रात व सीमावर्ती भागात फिरत आहे. येत्या काळात त्याचा हा प्रवास पाहणेजोगा ठरणार आहे. पाहत रहा आणि फॉलो करा महा MTB वाईल्डलाईफ.